नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर MST CETचा निकाल साधारणतः 16 जूनपर्यंत लागेल आणि त्याच्यानंतरची मेडिकल आणि इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर याचं वेळापत्रक कधी येणार आहे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे। तसेच याची पुढची ॲडमिशन प्रोसेस अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर MST CETचा निकाल साधारणतः 16 जूनपर्यंत लागेल आणि त्याच्यानंतर साधारणतः जून महिन्याच्या अखेरपर्यंत ही जी कॅप प्रोसेस आहे म्हणजेच मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। साधारणतः जुलै महिन्यात पकडा तर याच्यामध्ये साधारणतः 20 ते 25 दिवस रजिस्ट्रेशनसाठी दिले जातात। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने फ्रेश जो फॉर्म आहे तो भरावा लागतो, CETचे डिटेल्स लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात। रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत विद्यार्थी असतील तर त्यांना कॅटेगरी सर्टिफिकेट लागतील, कास्ट व्हॅलिडिटी लागेल। तर अशा सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि दोन प्रकारे स्क्रुटिनी ही केली जाते। एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनी करू शकता, घर बसल्या तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करू शकता आणि दुसरी म्हणजेच CET सेल मार्फत जे सेंटर्स दिलेले असतात त्या ठिकाणी जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला जे फॉर्ममध्ये तुम्ही अपलोड केले आहेत त्यांचीच कॉपी तुम्हाला ओरिजिनल कॉपी सादर करून ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। तर याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुमचा कंप्लीट होतो आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी आहेत, एकत्रित मेरिट लिस्ट लागते। आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी वेळ दिला जातो आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते। विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची अभ्यासक्रमानुसार लिस्ट दिली जाते आणि विद्यार्थ्यांचा जो कॅप राऊंड आहे तो सुरू होतो। साधारणतः जुलैपासून ते ऑगस्टपर्यंत ही कॅप प्रोसेस चालते। तर आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती या कॅप प्रोसेस संदर्भात परिपूर्ण माहिती दिली जाणार आहे। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। MST CET संदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।